दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या. रोहन तानाजी म्हात्रे, कोणगाव. आज देखील तुम्ही देखील मैदान होते, तर तुमचं मत काय सांगाल? माझं मत काय नाही, आम्हाला आज नाव फिरवायचं होतं, परंतु कोणाचं नाव नव्हतं येत, त्यामुळे मी फोन केला महेश शेठला. शेठ बोलले नाव दे, मग आम्ही नाव दिलं आणि आमचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत ते शिलवाले आणजी. ते आले, ते बोलले मी शर्यत खेळू का? मी बोललो खेळा. मग त्यांनी आमच्यावर नाव फिरवलं आणि एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची. नक्कीच ना, अशा मैत्रीपूर्ण शर्ती झाल्या तर कुठेतरी या शर्यती क्षेत्र टिकून आहे, काय बोलत? बरोबर, अशाच शर्ती झाल्या पाहिजे. ते आता येताना पण आम्ही दोघे एकत्रच होतो, पूर्ण पेंडिंग होती, तर निकाला वगैरे काय ना, आमच्या एकदम मैत्रीमध्ये शर्यत झाली. आज गाडी खूप मस्त पळाली, काय बोलत? नाही, बैल हा पळतोच जास्ती. आणि त्या सोन्याबद्दल सांगायचं झालं तर तो ह्याच मैदानात आमच्या नजरेत आला होता आणि आपल्या गरुड्याच्या विरोधात पळालेला. तेव्हापासून आमच्या तो नजरेमध्ये आला. तो एकदा सुटून आला होता, पुन्हा परत आला, तरी तो खूप चांगला पळालेला तेव्हा. आणि एक सुट्टीचा विषय आला तर सुट्टी मेकर कोण आहेत का मेन? आता आम्ही सुट्टी मेकर बोललो तर पप्पू पुरकर, नाशिकचे, तेच बैलाचे मालक आहेत, तेच करतात सुट्टी. आणि ते राहुल माळे आहेत त्यांच्या जोडीला, ते बैलाची सुट्टी करतात. आणि बाल्यामा आणि आहेत आपले ते बाबलेवाले जे किरण, ते सोडतात. आजचं नियोजन काय तुमच्या घडला काय येण्याचा, कसा काय नियोजन? ना, आमचं येणारं नियोजन 24 तारखेचा होता. थोडं लग्न वगैरे होती म्हणून आम्ही बैल नाशिकला ठेवला होता. काल बैल घेऊन आलो आणि आज आमचं 24 तारखेचं नियोजन होता ठरलेलं. आणि एक जुनी आठवण काढायची झाली ना, आज ज्यांचं मैदान आहे ते त्यांचं पण, तुमचे पण पहिले शर्यती पण झालेत ना, पहिरे पण झालेत, काय बोलत? तेव्हा मी लहान होतो, मी बघायला जायचो तेव्हा महेश ते त्यांच्या शर्ती व्हायच्या, कन्हैया आणि लक्षच्या. आणि आता त्यांची चांगली मैत्री पण आहे. नक्कीच ना. आता कुठेतरी एक कन्हैयाच्या सोबत पावलांवरती पाऊल ठेवून आज हा बैल पळतो, काय बोलशील? हा, बैलाचा पाऊल चांगला आहे, एकदम कन्हैयाच्या पावलावर पाऊल ठेवणारा बैल आहे. चाल. आणि आपण आज एवढा ऊन असून तरी काय भुकता न बघता आज शर्तीसाठी आला, काय बोलत? त्या भुकतांवर माझी मागची क्लिप आहेच इंस्टाग्रामवर. आता काय नंदी आहे त्याच्यामुळे भुकतान बघायची नाही, आपल्या याचं बघायचं, आपल्याला त्यांचं आवड आहे त्याच्यामुळे आपण शर्यती क्षेत्राकडे बघायचं. चालेल दादा, धन्यवाद. एक छोटीशी मुलाखत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. माझं नाव धीरज तानाजी मुकादम, कोणगाव भिवंडी. आणि हा जो नंदी आहे त्याची ओळख द्या ना. सोन्या आमचा एक भव्य दिव्य असा कासगावचा मैदान पार पडला, त्याच्याविषयी काय बोला? मैदानाचं आयोजन चांगलं होतं एकदम आज, पण उन्हाच्या मुळे सर्वजण लेट करतात शर्यती. आज पण गाडी मस्त पळाली, काय बोला? हो, गाडी चांगली पळाली, त्यांनी आमच्यावर नाव फिरवलं होतं. ते पण एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली. एकदम मैत्रीपूर्ण? हो, एकदम मैत्रीपूर्ण. त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत, ते विचारून पण आम्हाला ते नाव फिरवतात. करावं, एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली. दोस्ती का? हो, एकदम. आज काय नियोजन झाला पाहिल्याचा? काय पहिला आमचा झालेलाच होता, आम्ही नाव दिलेलं होतं, ते आम्हाला जोड झाले. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा कधी पहिरा हा जुळून पळाला? पहिल्यांदा कोणगावला जुलून पळालेला, तेव्हा पण आम्ही गुलाल घेतलेला होता. घरच्या पाठीवर? हो, घरच्या पाठीवर. त्यांना पण चॅलेंज होता का त्यांना वजीर पब्लिकनी पळवायचा होता? त्या दिवशी पण वजीर पब्लिकनीच पळवला ना त्यांनी. कोणगावला आम्ही गुलाल घेतला तेव्हा गाडी चांगली पळाली होती म्हणून आम्ही परत हीच गाडी हाकलली आणि आज पण गुलाल घेतला आम्ही. याच्या खरेदीबद्दल काय सांगाल? खरेदी नाही, आम्ही सध्या त्याचा करार केलेला आहे, पण आम्ही लवकरच त्याची खरेदी करणार आहे. तेव्हा पारक कोणाचे? बाहेर म्हणजे महेश काकांनी बैल आम्ही गेल्या, म्हणजे कासगावला आमची आणि त्याची शर्यत झालेली. गरुड्या आणि अंजीर होता, त्या विष्णूची कडे बैल होता, त्यांची आणि आमची शर्यत झालेली. पण तेव्हा आम्ही त्याला बघितलेला होता का तोच बैल चांगला पळत होता, मग त्याच्यानंतर आम्ही त्याचा करार केला. तेव्हा तुमच्या नजरेत बसला? हां. पण तिकडे काय शोधला असेल ना तुम्ही, बाबा कुठे हा बैल नक्की आहे, कुठे? नाशिकमध्ये नामांकित बैल आहे ना तो. हां, तो आमच्या नजरेत होता, पण त्याचा त्यावेळी करार केलेला होता पहिले, त्याच्यामुळे. नक्कीच ना, पहिल्यापासून तुमचे नाशिकचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत. हो. आणि आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर नेहमी बसतात? गणपत ड्रायव्हर पोसरी, चांगली ही गाडी हाकलली त्यांनी, गुलाल करून दिला आम्हाला. कशी शर्यत, सुट्टीपासून कशी गाडी होती? एकदम सुट्टी बिटी व्यवस्थित झाली, गाड्या दोन्ही पण चांगल्या होत्या, आम्ही गुलाल घेतला. आणि या मैदानाचा एक आठवण, चांगली शर्यत ही पळाली, काय बोलाल? हो, एकदम चांगली, आजची चांगली प्रेक्षणीय शर्यतीच झाली आजची. हो. आणि या पाठीविषयी एक चांगली आठवण काय सांगाल? पाठी कायम चांगलीच होते? फाटी चांगलीच आहे, एकदम मातीची आहे, चांगलीच फाटी आहे. नाही,
आणि तुमची पारख म्हणजे हा कोणत्या जातीमध्ये बोलतो काय तेव्हा तुम्हाला काय माहिती आहे काय? हा मैसुरीमध्ये आहे ना, मैसुरीमध्ये. हां काय अजून विचार झाला तर काय असं शरीर बांधा वगैरे बघून तुमची नजर पडली का बैलाचा पल बघून? नाही, बैलाचा पळ, शरीर काय, बैलाचा पळ चांगला आहे ना. हां काय. हं. दादा नमस्कार. नमस्कार, तुमची ओळख द्या ना. मी सागर पुरकर, नाशिक. आणि या बैलाविषयी माहिती देण्यात झालं तर तुम्ही काय सांगाल? सोन्या आम्ही 2 दात घातला होता. जीवाचं रान करून त्याला सांभाळतोय. आता महेश शेटकडं, धीरज शेटकडं आणलाय पळवायला करारावर. तिकडे काय कारकिर्दी झाली त्याची? तिकडं 1 नंबरमध्येच पळलाय, भरपूर शर्यती केलाय. अजून शर्यत हारलेलं नाही तिकडं. त्याची एक आठवण म्हणून त्या मैदानातलं काय सांगाल? तिकडल्या मैदानात आठवण म्हणून आत्ता एक 8 दिवसापूर्वी शर्यत झाली, मोठी शर्यत झाली बैलामध्ये. आणि घोड्या बैलामध्ये तर सगळ्या आठवणीचे भरपूर शर्यती झाल्या. सगळ्या मोठ्या मोठ्या शर्यती 2 नंबर 1 नंबरमध्येच पाळला तो. तिकडच्या खेळाचा आम्हाला तर अनुभव एवढा नाही, पण कसा खेळ होतो तिकडे? तिकडं घोड्या बैलाचा खेळ होता. साधारणपणे बिनजोड प्रमाणे? हा, बिनजोड प्रमाणेच आपलं बिनजोड. तिकडचे काय एक मैदान वगैरे कोणते मोठे होतात नाशिक भागात? नाशिक मध्ये खोपडी, जोपूळ, खडकोजर हे मैदान मोठे होतात. आणि एक तुमच्या जवळपास तुम्ही जाणाऱ्या मैदानाला कोणत्या मैदानात जवळपास होतात तुमच्या? आमचं खडकोजर, जोपूळ, खोपडी हे 3 मैदान जवळजवळच. हां काय. हो. एक बैलाविषयी चांगली आठवण काय सांगाल? बैलाविषयी, बैल पळतो चांगली आठवण काय, सगळ्या आठवणी त्याच्या. स्वभाव कसा आहे त्याचा? स्वभाव रागीट आहे थोडा. हां काय. स्वभाव म्हणजे फक्त मला थोडा धरून देतो, मला नाही काय करीत, पण बाकी सगळ्यांना मारतोय. तुम्ही एवढा लहानाचा मोठा केला आता, हां. तर तुम्ही बघितलं असेल ना बैलाला जवळची? हो, जवळून बघितला. काय काय म्हणजे दररोजचा काय का असतो? दररोज काय आता त्याला काय सांगायचं, दररोज खाणं पिणं वगैरे काय? खाणं त्याचं जीवाचं रान करून आम्ही त्याला सांभाळतोय. खुराक त्याला दूध पितोय, परत बाकी सगळं काजू बदाम वगैरे सगळं खातोय. हां काय. हां. तिकडे अजून तुमच्या दावणीला वासर आहेत का? हो, आहेत. थोडीफार काय काय आहेत नावं सांगा? दावणीला एक सरदार म्हणून वासरू पळतोय, चांगला पळतोय. आता शंकर आहे, परत एक भुंगा म्हणून आहे, साहेबराव म्हणून आहे. घोडा वगैरे काय आहे? घोडा पण आहे, शिवा. हां काय. हो. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद.